श्री स्वामी समर्थ पितृपक्षामध्ये येणाऱ्या इंदिरा एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणून या दिवशी आपल्याला व्रतासोबत काही नियमांचं पालन हे करायचं. या दिवशी आपल्याला अजिबात ही एक भाजी खायची नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला रुष्ट होईल, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकट आणि समस्यांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं. तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम कोणत्याही एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन हे केलं जात नाही. तसेच तांदळापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं आपल्याला सेवन हे करायचं नाही आहे. तसेच एकादशीच्या दिवशी भगरचं सेवन खाणंसुद्धा संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं. त्याचबरोबर बार्लीचं सेवनसुद्धा एकादशीच्या व्रतामध्ये केलं हे जात नाही. बार्ली हा गव्हाचाच एक प्रकार आहे. तसेच तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही, कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं. तसेच आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही वांग्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही आहे, कारण वांगं हे तामसी पदार्थामध्ये येतं. कोणत्याही एकादशीच्या दिवशी वांग्याचं सेवनसुद्धा केलं जात नाही. असं तर संपूर्ण चातुर्मासामध्ये वांगं खाणं हे वर्ज्य मानलं जातं. त्याचबरोबर आपल्याला चुकूनही तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही. तामसी पदार्थ म्हणजे मांस, मच्छी, मटण याचं सेवन आपल्याला करायचं नाही. तसेच घेवड्याची भाजी, ज्याला आपण वालाच्या शेंगा म्हणतो, त्याचं सेवनसुद्धा आपल्याला करायचं नाही. जर कळत नकळत आपल्याकडनं त्याचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे आहेत ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात. तसेच जर तुम्ही व्रत करत असाल आणि फलाहार घेत असेल तर या फळामध्ये आपल्याला चुकूनही फणसाचं सेवन हे करायचं नाही, कारण फणस हा तामसी पदार्थामध्ये येतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.